बहुदासते तापसी तीर्थवासी, गिरी कंदरी भेटी नाही जनासी. स्थिती ऐकता थोर विस्मित झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. श्रोते हो, करुणाष्टकाच्या या 17व्या श्लोकात समर्थ स्वतःची तुलना इतर थोर तापसी अथवा साधकांची करीत आहेत. रामाची अथवा कोणत्याही देवतेची भक्ती करणारे पुष्कळ भक्त अर्थात दास असतात. हे भक्त परमेश्वर प्राप्तीसाठी शरीराला खूप त्रास देतात, उपवास करतात, तीर्थयात्रा करतात, विशिष्ट प्रकारे आसन, प्राणायाम इत्यादीद्वारे हठातटाने परमेश्वर प्राप्तीसाठी अहोरात्र झटत असतात. काही साधक पर्वत अथवा गुहांमध्ये म्हणजे गिरीकंदरांमध्ये राहतात आणि दिवस रात्र परमेश्वर प्राप्तीसाठी ध्यानधारणा करतात. आपल्या साधनेमध्ये कोणाचाही व्यत्यय येऊ नये यासाठी हे सर्व सामान्य लोकांपासून दूर राहतात. कोणालाही भेटण्यास त्यांचा नकार असतो, कारण न जाणो त्यामुळे साधनेत भंग झाला तर. समर्थ या सर्व साधकांचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करतात आणि त्यांची मेहनत पाहून थक्क होतात. त्यांना असे वाटते की मी तर यापैकी काहीच केले नाही, मग स्वतःला रामाचा दास म्हणून घेतोय ते व्यर्थच की काय? माझा जन्म व्यर्थ तर गेला नाही ना, अशी शंका समर्थांच्या मनात येते. श्रोते हो, इथे रामदास आपल्याला भक्ती मार्ग आणि इतर मार्ग यांच्याबद्दल नकळतपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. परमेश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. बुद्धीच्या द्वारे परमेश्वराच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान करून देणारा तो ज्ञानमार्ग. यमनियम, आसन, प्राणायाम याद्वारे या शरीराला कठीण बंधनात अडकवून हठातटाने मनोनिग्रह करणाऱ्यांचा तो राजमार्ग. आपले विहित कर्म करीत फळाची अपेक्षा न करता परमेश्वराला प्रत्येक कर्म अर्पण करायचे हा झाला कर्ममार्ग. हा गृहस्थांसाठी सांगितला आहे आणि परमेश्वराशिवाय दुसऱ्या कशाचीच अपेक्षा न ठेवता सतत नामस्मरणाने परमेश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे हा झाला भक्तिमार्ग. हाही सामान्य माणसांसाठी सांगितला आहे, कारण इथे नामस्मरणाचे महात्म्य आहे. समर्थांनी हा भक्तिमार्ग स्वीकारला. याचा अर्थ त्यांच्या ठाई इतर मार्ग स्वीकारण्याची क्षमता नव्हती असे नाही, पण आपल्या साधनेमुळे सर्वसामान्यांचे कल्याण झाले पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. रामदास ज्या काळात जन्मले त्या काळात राजकीय परिस्थिती खूप अस्थिर होती. सर्वसामान्यांना सहज सुलभ वाटेल आणि ते एकत्रित येतील असा मार्ग स्वतःच्या उदाहरणातून दाखवून देणे गरजेचे होते आणि तेच समर्थांनी केले. त्यामुळेच ते राष्ट्रोद्धाराचे काम चांगल्या प्रकारे करू शकले. आणि म्हणून ते म्हणतात, बहुदासते तापसी तीर्थवासी, गिरी कंदरी भेटी नाही जनासी. स्थिती ऐकता थोर विस्मित झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. जय जय रघुवीर समर्थ.